तर आज आहे 11 मे म्हणजे की माझं बर्थडे आणि आज मी झाली आहे 18 वर्षाची. तुम्हाला वाटलं असेल की मी 18 वर्षापेक्षा जास्त एजची आहे, पण यार मी 18 वर्षाचीच आहे, मी छोटी आहे थोडी. तर इथे माझी बहीण माझी हेअरस्टाईल करून देते कारण की मला बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करायचं होतं. घरी नाही यार मी पिंक कलरचा केक कट केला होता जो की माझ्या बर्थडे ड्रेसशी एक्झॅक्ट मॅच होत होता. घरी नाही यार काही डेकोरेशन वगैरे केलं नव्हतं कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर. तर बर्थडे केक कट केल्यानंतर मी थोडे फोटोज काढले होते आणि माझा आजचा ड्रेस काही असा होता, फिश कट टाईप मध्ये होता थोडा बहुत. तुम्हाला कसं वाटलं मी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगाल. घरी बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर मी चालली गेली होती बाहेर आणि बाहेर मला भेटला एक सरप्राईज. ऍक्च्युली माझा बर्थडे ना कधीच असा सेलिब्रेट नाही झालाय की मला कोणता सरप्राईज भेटला. तर हा फर्स्ट बर्थडे आहे की मला सरप्राईज भेटला. तर मी तर भाई बहुत जास्त खुश आहे आणि ती खुशी तुम्ही माझ्या फेसवर बघू शकता. आणि हा माझा सेकंड आउटफिट आहे बर्थडेचा. मला इथे वाटलं होतं की त्यांनी ना तो पॉपर फोडणार आहे जो की माझ्या भावाच्या हातात आहे, पण इथे तर पंख्यावरून फुलं पडले होते आणि ते मला खरंच खूप जास्त आवडलं होतं यार. भावाच्या हातातला पॉपर काही फुटला नव्हता म्हणून त्यांनी त्याला फोडूनच माझ्या अंगावर त्याच्यातले स्प्रिंकल टाकले होते. त्यानंतर आम्ही केला होता केक कट आणि मला ना आज फर्स्ट टाइम लाईफ मध्ये बुके भेटला होता, तो पण चॉकलेट बुके. यार लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बुके भेटायची खुशी तर भाई माझी 7व्या आसमानवरच होती, म्हणून त्याला मी घेऊन फिरत होती. त्यानंतर रात्री जेवण करायला आम्ही गेलो होतो शिवारमध्ये. तिथला ॲम्बियन्स वगैरे खूप जास्त चांगलं होतं आणि आम्ही बसलो होतो एसीच्या रूममध्ये कारण की बाहेर खूप जास्त गरम होत होतं. एवढं चांगलं ॲम्बियन्स बघितल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की इथलं जेवण पण खूप जास्त चांगलं असेल, पण इथला जेवण मला बिलकुल नाही आवडला. मी खूप सारी रील बघितली होती इंस्टाग्रामवर या शिवार हॉटेलचे. मला वाटलं होतं की चांगलं असेल बा जेवण, पण खरंच यार इथला जेवण खूप बेकार होता. मला तर बिलकुल नाही आवडला. जेवण वगैरे झाल्यानंतर यार जेव्हा मी घरी जात होतो ना तेव्हा माझा परत एक बर्थडे केक कट केला. मला वाटलं नव्हतं की अजून एक केक बाकी आहे, पण तो बाकी होता. जेव्हा मी हा बर्थडे केक कट करत होती ना तेव्हा या कारच्या मागे लावली होती स्काय शॉट आणि ते बघितल्यानंतर माझी खुशी तर 7व्या आसमानपेक्षा वर चालली गेली होती यार. एक्सपेक्टेड नव्हतं की माझा बर्थडे काही असं होणार, कोणी माझ्यासाठी काही असं करणार, पण माझा यावर्षीचा बर्थडे तर भाई माझ्या मताने चांगला झाला. कोणत्या लोकांना काही प्रॉब्लेम असणार की ब्रो एवढा बेअर मिनिमम बर्थडे सेलिब्रेट केला तू, तुम्हाला काही पण वाटू द्या, माझ्या मताने माझा बर्थडे चांगला झाला आहे. जर तुम्हाला मला बर्थडे विश करायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आताच करून घ्या. ओके बाय.